आज आपण भाषा भाषा विषयाचा एक धडा शिकणार आहे. कोणता विषय? भाषा. बालभारती पुस्तकाचं नाव काय आपल्या? बालभारती. आपण आज परत मी विचारते बघा हा, आपण आज कोणता विषय शिकणार आहे? कोणता विषय शिकणार आहे आज आपण? बरोबर श्रुती, आवाज चालू करून बोल. श्रुती, हा बोल. श्रुती बोल. भाषा. बरोबर, भाषा. बरोबर. भाषेमधला एक धडा आहे. त्या धड्याचं नाव काय आहे माहितीये? एक भारतीय संशोधक. एक भारतीय संशोधक. दिसतंय तुम्हाला? थांबा मी जरा लाईट लावते. हा, लाईटच दिसतंय का रे आता? दिसतंय? दिसतंय का व्यवस्थित? हा. एक भारतीय संशोधक. धड्याचं नाव काय आहे? एक भारतीय संशोधक. भारतीय. भारतीय म्हणजे काय? काय असेल भारतीय? हा, भारत देशात. आपला भारत देश आहे की नाही, आपल्या भारत देशात राहणारे त्यांना म्हणायचं भारतीय. भारत देशामधले राहणारे, दुसऱ्या देशातले नाही, आपल्या भारत देशातले. आणि संशोधक. संशोधक. संशोधक म्हणजे कोण माहितीये तुम्हाला? संशोधक म्हणजे वेगवेगळे शोध लावणारे. स्नेहल इकडे लक्ष दे. स्नेहल इकडे लक्ष दे. संशोधक म्हणजे वेगवेगळे शोध लावणारे. तुम्हाला माहितीये पूर्वी खूप पूर्वी आई काय करायची? घरी भाजी करायची असेल तेव्हा असा पाटा वरवंट असं त्याच्यावरती असं वाटण करायची. पूर्वी काळ्या काळात दगडाचा पाटा वरवंट असतो त्याच्यावर वाटण करायची, हो की नाही? पण नंतर आता करते का? आता काय करते आई? मिक्सरवर करते, पटकन होतं. मग मिक्सरचा शोध लावला, संशोधन केलं, मिक्सरचा शोध लावला. पूर्वी होतं खूप वर्षांपूर्वी, तेव्हा मिक्सर नव्हता, मिक्सर फिरवायचा शोध लागलेला नव्हता. किंवा खूप वर्षांपूर्वी खूप वर्षांपूर्वी असे दिवे पण नव्हते. दिवे नव्हते, मेणबत्ती किंवा कंदील लावायचे. हा, कंदील लावायचे. बरोबर. त्याच्यामध्ये रॉकेल टाकून रॉकेलचा दिवा असायचा, हो की नाही? पूर्वी असं होतं. पण नंतर बल्ब असतो ना, बल्ब, दिवा, त्याचा शोध लागला. हे सगळं कोणीतरी माणसानेच केलं की नाही? संशोधन केलं. त्यांनी विचार केला, प्रयोग केले वेगळे आणि त्या वस्तूचा शोध लावला. पूर्वी चाक पण नव्हतं, चाकाचा शोध लागला, माणसानेच लावला, हो की नाही? लोक पायी जायचे किंवा घोड्यावरून जायचे किंवा उंटावरून जायचे, हो की नाही? किंवा बैलगाडी किंवा बैलगाडी पण नव्हती तेव्हा, चाकाचा शोधच लागलेला नव्हता, हो की नाही? पण नंतर गाडीचं चाक असतं की नाही गोल, जसं सायकलचं चाकाचा शोध लागला तेव्हा मग पुढे वाहनं आली, हो की नाही? असे वेगळे शोध लागले. मग ते कोणी केले? माणसानेच केले की नाही? वेगवेगळे शोध लावले माणसानेच. मग असे एक संशोधक आहे, जे शोध लावतात त्यांना काय म्हणायचं? संशोधक. जे वेगवेगळे प्रयोग करून शोध लावतात, नवीन तयार करतात, त्यांना काय म्हणायचं? संशोधक.
समजतंय का? समजतंय का? संशोधक. अरे वा, सुमेध पण आला का? सुमेध आला तू? आज बरोबर. तू काल का नाही आलास? काल का नाही जॉईन झाला तू? आई होती ना घरी. मग मी काय सांगितलं होतं, तुमच्याकडे सामान नसेल तर जाऊ दे, जे घरात असेल तेवढंच वस्तू घेऊन बसा, नसलं तर चालतं. मग तू का जॉईन नाही झाला? बुडवला ना उगीच कालचा क्लास. असं करू नको. हा, बरं, ठीक आहे. आपण आता या गोष्टीमध्ये, या पाठामध्ये या संशोधकांची गोष्ट आहे. एक भारतीय संशोधक. ते कोण होते? ते लहान होते तेव्हा काय केलं त्यांनी, मग मोठं झाल्यावर काय काम केलं, असं सगळं या धड्यामध्ये दिलंय. आणि त्यांनी कोणता शोध लावला, वेगवेगळे शोध लावले ते या धड्यामध्ये दिलेले आहे. बघूया आपण, वाचूया एक एक वाक्य. हा, तुम्ही तुमच्या पुस्तकात वाचायचं, मी इथे वाचते. हा, चला. शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. अंकुश, तुझ्या पुस्तकात वाच, पुस्तकात वाच, नुसतं बसू नको. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले, तेव्हा दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. एवढंच वाचा. श्रीकांत, श्रीकांत, पुस्तक कुठे तुझं? पुस्तक कुठे आहे श्रीकांत? घरी? पुस्तक घरी ठेवून आला? त्याला मी इकडे परस्पर घेऊन आलेली आहे, तर पुस्तक घरी आहेत त्याचे. आता कसं काय पाठवलं होतं एकाला, पण हा, मी इथेच गेली होती बघायला. हो, पण मग विषय पण माहिती नव्हता ना मला आज काय असं. पण दप्तरच घेऊन यायचं ना मग. नाही, आता उद्या आणेल ना, कारण आता तर कोणीच आता त्याला काहीच कळणार नाही, धडा वाचला नाही तर तो नुसता समोर बसलाय, कसं समजणार बरं त्याला? कसं होतं नाही सिरियसनेस शी बाबा. आपल्याला माहिती, आपल्याला आता आजपासून क्लासला बसायचंय, तर विषय माहित नाही तर दप्तर घेऊन यायला पाहिजे ना. आणि काल मी सांगितलं क्लासमध्ये, काल क्लासला जॉईनच नाही झाला. क्लासमध्ये सांगितलं आज भाषा घेणार आहे मी. नाही, काल नव्हता ना तो जॉईन झालेला म्हणून. हा, मग कसं कळणार त्याला? उद्या नाही, आता उद्या घेऊन येते ना सगळं, इथेच घेऊन येते. आज त्याला काहीच कळणार नाही, एक तर माझ्याकडे आता फळा पण नाहीये. हो ना. नाही, मी इथे शेजारी गेली होती क्लास मध्ये घ्यायला, पण तिथे पण क्लास बंद आहे आज. आजूबाजूला कोणाकडे नाहीये ना तिसरीचं? ते समोर जावं लागेल मग मला. तो एकटं बसायला पाहिजे इथे पार्लर मध्ये, म्हणून मला रिटर्न आली. पण समोर असेल त्या मुलाकडे पाहते. चला इकडे बघा, परत एकदा वाचूया आपण. शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. मुलाचं नाव काय होतं? मुलाचं नाव काय होतं? अंकुश. अंकुश बोल, हात वर करायचा. अंकुश बोल. शंकर, बरोबर. मुलाचं नाव काय होतं? शंकर. शंकर कसा होता? शंकर कसा होता? बरोबर, लहान होता, छोटा मुलगा होता. पुढे काय झालं बघा. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले. त्याच्या पप्पांनी, वडिलांनी त्याला काय आणायला सांगितलं? वडिलांनी शंकरला काय आणायला सांगितलं? सुमेध बोल. साखर, बरोबर. साखर आणायला सांगितलं. दुकानातून. कुठून आणायला सांगितली? साखर कुठून आणायला सांगितली? आवाज चालू कर, हात वर करायचा. दुकानातून, बरोबर.
दुकानातून साखर आणायला सांगितली. मग तेव्हा काय झालं, तो दुकानात गेला साखर आणायला. मग काय झालं, तेव्हा दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. तो साखर आणायला गेला आणि दुकानदाराने काय केलं, वैष्णव बरोबर, वैष्णव काय सांगतोय, कमी साखर दिली. दुकानदाराने खोटेपणा केला काहीतरी. वजन मापात, वजन असतं की नाही, वजन, दुकानदाराकडे तराजू असतो, त्याच्यामध्ये वजन करतात, हो की नाही. मग त्या वजन मापात लबाडी केली, काहीतरी लबाडी खोटेपणा केला आणि त्याला कमीच साखर दिली. मग काय झालं बघा पुढे, शंकरने हुज्जत घातली. एवढंच वाचा, शंकरने हुज्जत घातली म्हणजे काय केलं असेल, काय केलं शंकरने हुज्जत घातली म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी दुकानदाराला सांगितलं की तुम्ही मला कमी साखर दिली, अजून द्या, अजून द्या. बोल बोल स्नेहल, बोल, काय सांगते. हो ना, हो बरोबर, मी ते नाही विचारलं, मी विचारलं शंकरने हुज्जत घातली म्हणजे काय, हुज्जत घातली नाही, भांडण केलं, त्याला सांगितलं दुकानदाराला तुम्ही कमी दिली आहे साखर, अजून द्या. हुज्जत घातली, दुकानदार म्हणाला नाही नाही देणार, तो म्हणाला नाही नाही अजून द्या, ही कमी आहे, असं भांडण केलं त्यांच्याशी. हुज्जत घातली, बोलला, त्यांची भांडण म्हणजे मारामारी केली, डिशुम डिशुम मारामारी केली का, नाही, भांडण म्हणजे तसं नाही, बोलला, हुज्जत घातली, वाद घातला. त्यांनी सांगितलं दुकानदाराला तुम्ही कमी दिले, अजून द्या, हे कमी आहे साखर, पैसे खूप घेतले, अजून साखर पाहिजे, वजन कमी आहे, अजून द्या, असं सांगितलं दुकानदाराला. त्याला काय म्हणायचं, हुज्जत घातली, हो की नाही. मग दुकानदाराने काय केलं, दुकानदाराने काय केलं, शंकरने हुज्जत घातली की कमी साखर दिली, अजून द्या, अजून द्या. मग दुकानदाराने काय केलं, दुकानदाराने त्याचं ऐकलं नाही, दुकानदाराला काही नाही मिळणार, चल जा, काही नाही साखर बिकर मिळणार अजून, कळलं. दुकानदाराने त्याला आकलून दिलं, सांगितलं काही साखर बिकर मिळणार नाही, त्याचं ऐकलं नाही, कळलं. पुढे काय झालं, वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. आणि त्याचे वडील, आवाज चालू करून बोल स्नेहल, हात वर करायचा स्नेहल, सवय करा सगळ्यांनी, जेव्हा उत्तर सांगायचं ना हात वर करायचं, कळलं का, रेज युअर हँड्स, हात वर करायचं. बोल स्नेहल, काय म्हणतेस. वडील म्हणजे कोण, वडील म्हणजे बाबा, बरोबर, त्याचे पप्पा. त्यांनी वडिलांनी काय केलं, शंकरच्या वडिलांनी काय केलं, आयुष पुस्तकात वाचा, शंकरच्या वडिलांनी काय केलं. सुमेध बोल, सुमेध. आरोप केला. आरोप केला. वडील काय म्हणाले, नाही नाही तूच खाल्ली आहे साखर, येताना रस्त्यामध्ये चालत येताना पिशवीतनं तूच खाल्ली आहे साखर, आरोप केला. शंकरने खाल्ली होती का साखर, शंकरने खाल्ली होती का, नव्हती खाल्ली, पण वडील म्हणाले नाही तूच खाल्ली, त्याला काय म्हणायचं, आरोप केला, कळलं. त्यांनी तसं केलेलं नव्हतं, पण वडील म्हणाले नाही तूच खाल्ली साखर, तूच खाल्ली म्हणून कमी झाली, आधी खूप होती आणि येता येता चालत येताना तूच खाल्ली, खात 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 आला म्हणून ती कमी झाली साखर, त्याला काय म्हणायचं, आरोप केला. वडिलांनी पण आरोप केला की तूच रस्त्यात साखर खाल्ली,
म्हणून ती कमी झाली. कळलं? पुढे काय झालं बघा. शंकरच्या, आता हे एवढं वाचा, एवढं वाचा. शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली. खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले. हाच शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. वाचलं सगळ्यांनी? वाचलं? आता काय दिलंय बघा. आता हा शंकर होता की नाही, त्याच्या वडिलांनी, वडील काय म्हणाले, त्यांनी साखर खाल्ली नव्हती, दुकानदाराने कमी दिली होती. दुकानदार लबाड होता, हो की नाही, लबाड होता तो दुकानदार, आणि त्यांनी कमी साखर दिली. वजन खोटं वजन केलं, कमी साखर दिली त्याला. आणि वडील काय म्हणाले, नाही नाही तूच खाल्लीये साखर. मग ही गोष्ट शंकरच्या मनाला खूप वाईट वाटलं. चांगलीच लागली म्हणजे काय, शंकरच्या मनाला ही गोष्ट चांगलीच लागली म्हणजे मनात वाईट वाटलं मनात ना, की आपले पप्पा पण आपल्यावर आरोप करतायत, मी खाल्लेली नाहीये, पण पप्पा ऐकत नाही, हो की नाही, पप्पा म्हणतात तूच खाल्लीये. ही गोष्ट शंकरच्या मनाला खूप लागली, वाईट वाटलं त्याला. मग तेव्हापासून तो विचार करत होता. शंकर होता की नाही, तो लहान मुलगा होता, तो तेव्हापासून विचार करत होता की वजन खरं बरोबर वजन करणारं यंत्र तयार करायचं. त्या दुकानदाराने खोटं वजन केलं ना, वजन करून खोटं काहीतरी त्याला देऊन टाकलं, कमी साखर दिली. पण असं वजन करणारं यंत्र तयार करायचं त्याच्या डोक्यात तेव्हापासून विचार होते. कळलं सगळ्यांना? कळलं का? त्याला का असं वाटायला लागलं की वजन करायचं यंत्र बनवावं? का बरं त्याला वजन करणार? कारण त्या दुकानदाराने त्याला फसवलं, ओके नाही, त्याला फसवलं होतं आणि कमी साखर दिली होती. आणि त्याचे वडील पण म्हणाले तूच खाल्ली आहे साखर. त्याला मनात खूप वाईट वाटलं. त्याने विचार केला की दुकानदार असं फसवणार नाही कोणाला, असं वजनाचं यंत्र तयार करायचं. कळलं? समजलं? वजन मापन करणारे यंत्र. त्यांनी काय ठरवलं बघा, शंकरच्या, आता मी प्रश्न विचारते हा, शंकरच्या मनात कोणते विचार घोळत राहिले? अंकुश बोल. नाही, मी विचारलं शंकरच्या मनात कोणते विचार घोळत राहिले? हा, स्नेहल बोल. स्नेहल. हा, खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे. आपण असं यंत्र तयार करावं, खरं मापन करणारं चांगलं असं यंत्र. तुम्ही दुकानात जाता की नाही काही आणायला, दुकानात जाता, मग तिथे वजन करण्याचं यंत्र कसं असतं पाहिलंय तुम्ही पाहिलंय? वजन करण्याचं यंत्र कसं असतं पाहिलंय का? हा, अंकुशने पाहिलंय. कसं असतं? असं आडवं असतं, इकडे एक भांड असतं, इकडे एक भांड असतं, एका बाजूला आपण
वस्तू ठेवतो, दुसऱ्या बाजूला वजन ठेवतो, असं पण असतं. अजून दुसरं वेगळ्या प्रकारचं यंत्र किराणा दुकानात वेगळं असतं, एकच असतं भांड, एकच भांड असतं, खाली खाली अंक येतात, त्याच्यात वजन ठेवलं की खाली दिसतं आपल्याला. हो की नाही? मी तुम्हाला चित्र दाखवते. हो की नाही? असं पण असतं. काय म्हणतो अंकुश? काय म्हणतो अंकुश? बोल. माझ्याकडे वजन आले आहे, आता आहे वजन यंत्र आहे, दाखव ना. दुसऱ्यांना दिलंय, बरं बरं ठीक आहे, आत्ता नाहीये, बरं बरं. शाळेत आपल्या एक दाखवलं असतं तुम्हाला. हा ठीक आहे. ताई ताई हा माझ्याकडे बाळाचं वजन घेता ना, हा आत्ता आहे का? हो तो काटा आहे बघा. हा, हे पण वजन करायचं यंत्र आहे. असं आहे ताई. हे पहा दाखवतायत बघा, वेदांची आई काय दाखवते बघा. असं काटा असतो हा, आणि असं बाळाचं वजन करतात. बाळ असतं की नाही, बाळाला त्याच्यात ठेवायचं आणि वजन करायचं बाळाचं. बाळाचं वजन त्याच्यावरती दिसतं, किती वजन आहे बाळाचं ते दिसतं त्याच्यावर. हे दिसतं बघा, हे काटे इथे 1 2 3 अंक लिहिलेले असतात त्याच्यावर. हो की 5 नाही? किलो पर्यंत. हा, याला पण वजन मापन करणारे यंत्र म्हणतात. हो की नाही? अशी वेगळी वेगळी यंत्र आहेत वजन मापन करणारी. माझ्याकडे पण आहे, एक दाखवते तुम्हाला, थांबा. हे पहा, हे पण वजन करण्याचं यंत्र आहे. आपण उभं राहतो, शाळेत पण आहे ना आपल्या शाळेत, त्याच्यावर आपण उभं राहिलो, दिसणार नाही तुम्हाला. काय रे, चालू नाहीये. हे पहा, हो की नाही? त्याच्यावर उभं राहिलं की, त्याच्यावर आपण उभं राहिलो की वजन दिसतं. आपलं वजन किती आहे ते त्याच्यावर येतं. हात नाही रे, हात नाही, हाताने नाही होत, उभं राहायचं असतं त्याच्यावर. कळलं? उभं राहिल्यावर दिसतं. आपल्या शाळेत आपण करतो ना दरवेळी, ते पण वजन मापन करणारे यंत्र. कळलं? हा, अशी वेगवेगळे. अजून तुम्ही कोणतं यंत्र पाहिलंय वजन मापन करणारे यंत्र? कुठे पाहिलंय सांगा बरं, सोपं आहे एकदम. अजून कुठे पाहिलंय वजन मापन करणारे यंत्र? हा बरोबर, तराजू. तुम्ही बनवले होते ना मागे तराजू. हा, शाळेत आहेत, ठेवले तुम्ही बनवलेले सगळे तराजू आहेत शाळेत, दाखवले असते तुम्हाला. तराजू इकडे आपण 2 पारडी असतात, एका बाजूला वजन टाकतो, एका बाजूला वस्तू टाकतो आणि वजन करतो आपण तराजूने. ते पण वजन मापन करणारे यंत्र. मग ह्या सगळ्याचा शोध लावायचा त्यांनी विचार केला. शंकर आबाजी भिसे हे जे होते ना, ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी सतत विचार करत होते की आपण असं चांगलं यंत्र बनवावं, ज्याच्यामध्ये असं खोटं वजन करता आलं नाही पाहिजे. खरं बरोबर यंत्र पाहिजे. कळलं? खरे वजन काय दिले बघा, खरे वजन मापन करणारे यंत्र. खरं वजन आलं पाहिजे त्याच्यात. कळलं? कारण त्यांना, हा तुझ्याकडे पण आहे ना, बरोबर, आयुषकडे पण आहे पहा, वजन मापन करणारे यंत्र. हो की नाही? त्याच्यावर वस्तू ठेवली की इथे दिसतं किती वजन आहे ते दिसतं वस्तूचं. बरोबर. शंकर जेव्हा लहान होता तेव्हा त्याला दुकानदाराने फसवलं होतं. खोटं वजन करून कमी साखर दिली होती त्याला. हो की नाही? आणि त्याला वडिलांनी पण त्याच्यावर आरोप केला की तूच साखर खाल्लीस. म्हणून मग त्याच्या मनात विचार घोळत होते. तो विचार करत होता की आपण असं छान यंत्र प्रयोग करून यंत्र बनवावं, त्याच्यामध्ये खरं वजन होईल. कळलं? समजलं एवढं?
आणि मग हा जो शंकर होता लहान मुलगा तो मोठा 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 झाला, त्याने खूप अभ्यास केला शाळेत, मग पुढे कॉलेज मध्ये गेला, पुढे पुढे त्यांनी खूप शिक्षण घेतलं आणि मग मोठा मोठा झाल्यावर तो कोण झाला? हा शंकर, लहान शंकर मोठा झाल्यावर कोण झाला? तुम्ही आता वाचलं ना? हा बोल स्नेहल, बोल स्नेहल बोल.